मी डॉक्टरांना फोन करतो. नाही डॉक्टर नको काय नको, त्याच्याशिवाय बरा कसं होणार तू? नाही नको डॉक्टर आणि दवाखाना, मला कंटाळा आलाय, प्लीज नको ना. मला नाही वाटत उद्या आपण सगळे जेजुरीला जाऊ शकू. नाही होणार, जसं ठरलं ना तसंच होणार आहे सगळं. भाग्यश्री, तेल आण जा गरम करून. हो आणते माई. उठण्याचा जरा प्रयत्न कर बाळा. नको नको, अरे कमरेला पण लागलंय, दुखेल परत. माई मला खरंच कळत नाही, मगाचपर्यंत हा मुलगा स्वतःच्या पायाने रूम पर्यंत चालत आला आणि अचानक तेच कळत नाहीये माई. आता उद्या जेजुरीला कसं जाणार का मी? ड्राइवर, उस बाइक का पीछा करो जल्दी, चलो. अक्षय, तू गोळी घेतलीस का तुझी? नाही, मी आज गोळी नाही घेतली. बघितलंस काय रे असं करतोस तू? वेळेवर घेत जा ना औषधं. बघ जरा शोध कुठे ती. अक्षय चल, मी तुला उचलून वर ठेवतो. अगं सापडली का गोळी? थोडा प्रयत्न कर बघू. हालचाल नाही करत. मिळाली का गं? आम्ही धरतो तू. जा पटकन. कशी तू वेंधळी. आपण एका वेळची गोळी चुकली म्हणून एवढं सगळं नाही ना बिनसणार. काहीतरी गडबड आहे काहीतरी. हो वसुधा, वाटेल ते बोलू नकोस. वसुधा, तू देवाजवळ जाऊन बस बघू आणि प्रार्थना कर अक्षय लवकर बरा होऊ द्यायची. कळलं? जा. हो चालले. काय करतो? सॉरी, लांब राहा जरा, गरम येते. तू मागे हो ना जरा वसुधा. भाग्यश्री, तू जा दुसरं तेल घेऊन ये, मी आवरते इथलं सगळं. जा बाई तू जा, आण पहिलं. तू जरा लांब हो. गरम आहे हा तेल. जरा मागे जरा बाबा. जपून. सावकाश. इथे बघ. बावळट बघायचंच ना. ओढू नकोस तिला आता. अय्या, अक्षय भाऊजी त्यांच्या पायावर उभे राहिलेत. या बंगल्यात डांबून ठेवलेलं दिसते कियाराला. आता नाईट वॉचमन बनवून गाडीत बसूनच नजर ठेवावी, कारण घाई करून तिकडे गेले ना तर मूर्खपणाचा कळस होईल. पण चला, इथपर्यंत तर प्रगती झाली. आता कियारा हातात यायला वेळ नाही लागणार. अक्षय, अरे हे कसं काय? बघू जरा जरा पाय हलव जा. बघ हळू हळू. माई होते तुला. हा नाही, एक पाऊल पुढे टाक बघू. बघ बघ त्रास होतो. चालून बघ. नाही कमरेला त्रास होतोय. आई बघा, बायकोच्या प्रेमामुळे झालंय सगळं. हो का? हो ग बाई, हो खरंय तुझं. माई खरंच देवच पावला. हो ग. माई, आपण उद्या जेजुरीला जाणार आहोत ना? जायचं म्हणजे 100% जायचं. कोणाला काही कळलं नाही नशीब, पण हाही प्रयत्न फसला. आता उद्या जेजुरीला जावंच लागणार. चला बाबा, चल आता ये. हळूहळू चालून बघ. चल ये. अक्षय, तुला काही झालं नव्हतं. जेजुरीला जायला लागू नये म्हणून हे सगळं केलंस तू. इतरांना कळलं नसलं तरी मला कळलं. तुला सांगतो ना देव. हे सगळं घेतलं ना तुम्ही. हे बघ ह्यांचं काय. चला आता नंतर अमृता यार, दोघच गेलो असतो ना, मस्त फ्रेंडली वागता आलं असतं. आता जा यांच्या बरोबर. बघा नवरा बायको सारखं टिपिकल.